नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. आत्ता सकाळचे 6:15 वाजलेले आहे आणि मी सृष्टीचा टिफिन बनवायला घेतलेला आहे. भाजी शिजवायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग मी कणिक भिजवायला घेतलेला आहे. त्यानंतर लगेचच सृष्टीसाठीच्या पोळ्या मी लाटून घेतल्या आणि सृष्टी आता शाळेत गेलेली आहे. त्यानंतर मग सरांसाठी आणि माझ्यासाठी मी मेथीची भाजी बनवून घेतली आणि मुलं मेथीची भाजी आवडीने काही खात नाही, त्यामुळे मग ते शाळेतून आल्यानंतर त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायचं आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग बाहेरही पोर्चवर छान असं पाणी मारून घेतलं आणि बाहेर आलीच होती तर मग झाडांना न बघितल्याशिवाय जाणं काही होत नाही. आणि जास्वंदाला इथे छान असा गुलाबी रंगाचा जास्वंद आलेला आहे. बाहेर जो काही ओपन प्लेस आहे त्याच्यातली झाडं वगैरे बघून मनाला तर शांतता भेटतेच, परंतु त्या ओपन प्लेसमध्ये जेव्हा केव्हा गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या येत राहतात तेव्हा मात्र त्याची शोभा जास्तच अजून वाढून जाते. छान असं बाहेर गावाची आठवण करून देणारं दृश्य होतं आणि तेच म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आणि तुमच्याबरोबर मी लग्नाचे व्हिडिओ शेअर केले. लग्नात आपल्याला नवे नवे कपडे घालायला तर खूपच मज्जा येते, परंतु त्यानंतर मग अशी सजाही आपल्याला भेटत असते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावल्याने त्यांची थोडीशी फिनिशिंग खराब होऊ शकते, त्यामुळे मग ते कपडे मी हाताने धुवून घेतले आणि जे डेली यूजचे कपडे होते ते मी वॉशिंग मशीनला लावून घेतले. त्यानंतर मग मी लगेचच कपडेही वाळवायला टाकले. इतक्यात मुलंही शाळेतून आलेली आहेत आणि मेथीची भाजी काही त्यांना जास्त आवडत नाही, त्यामुळे मग म्हटलं त्यांच्यासाठी मॅगी बनवून घेऊ. आणि मग मॅगी अनहेल्दी असते हे तर आहेच, परंतु म्हटलं त्याच्यामध्ये थोडेफार व्हेजिटेबल यूज करून थोडीफार हेल्दी करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तेलामध्ये मिरची, कांदा, लसूण परतून घेतला आणि आपले जे बेसिक मसाले आहेत तेही टाकून घेतले. त्यानंतर त्याच्यात वाटाणे आणि टोमॅटो टाकले. थोडा टाईम त्याला झाकून छान वाफवून घेतले. त्यानंतर त्याच्यात थोडंसं 1 ग्लास पाणी टाकलं आणि उकळल्यानंतर मग त्याच्यात कोथिंबीर आणि मॅगीचे तुकडेही टाकले आणि त्यानंतर छान असं शिजवून घेतलं आणि शेवटी मग मॅगी मसालाही त्याच्यात टाकला. आणि मॅगी ही तर सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे मॅगी सांगताच मुलं छान असे आनंदाने मॅगी खायला बसून गेले. आणि जर असंच भाजी पोळी असती तर मग त्यांना विनवण्या कराव्या लागतात. मुलांना मॅगी खायला दिली आणि त्यानंतर मग माझं राहिलेलं काम करायला मी आली. आणि हे काम तर काही आपल्याला सुटत नाही, त्यामुळे मग छान अशी भांडी घासून घेतली. दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळची चहा ठेवली. चहा उकळत होती तिथपर्यंत मग सगळे वाळलेले कपडेही काढून आणले आणि छान अशा घड्या घालून घेतल्या. आणि आत्ता मी तयारी करून कुठं चालली आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. तिथपर्यंत जायला थोडा उशीर होता, म्हणून मग घरातली जी लहान लहान कामं आहेत ती मी आवरायला घेतली. कपड्यांच्या छान अशा घड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजाही करून घेतली. आणि आज आम्हाला इस्कॉनच्या कार्यक्रमाला जायचं होतं, परंतु सरांना ऑनलाईनचं काम असल्यामुळे थोडा आम्हाला उशीर झाला. तिथे जेवणाचीही व्यवस्था होती, परंतु मुलांना मात्र भूक लागलेली होती, म्हणून त्यांना तात्पुरता
दुधीचे थालीपीठ बनवून दिले. मुलांनी ते खाल्ले आणि उत्कर्षला तर झोपही येऊन गेलेली होती. आणि त्यानंतर मग सरांनी दूध आणलं. ते दूधही मी आधी तापवून घेतलं, कारण कार्यक्रमाहून यायला मग उशीर होणार होता. संध्याकाळचे चहा-पाण्याचे आणि जे काही नाश्त्याचे थोडेफार भांडे होते तेही मी घासून घेतले. भांडे घासून झाल्यानंतर मग मी उत्कर्षला उठवलं, त्याची तयारी केली आणि त्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. आणि कार्यक्रमाला थोडा आम्हाला उशीरच झालेला होता. त्यानंतर तिथे आम्ही छानपैकी प्रसादाचा लाभ घेतला. भागवताचा आणि हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार हाच त्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि छान असा कार्यक्रम झाला.